भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम। महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम। परमात्मा एक तुझं आहे तुझपाशी तरी तू भुललाशी ही म्हण मानवधर्मातील सेवकांवर कशाप्रकारे लागू होते। लेख स्पष्टीकरण वरील विषय खूप सुंदर असून सेवकांच्या विश्वासावर अवलंबून आहे। चराचरात वास करणारी चैतन्यमय शक्ती सृष्टी निर्माण करणाऱ्या आकारात नाही, पण चैतन्यमय शक्तीचे गुण दाखवणारे महान बलशाली शक्तिशाली परमेश्वर प्रत्येक आत्म्यामध्ये वास करतो। आम्ही अनेकामध्ये होतो तेव्हा मानवाने तयार केलेली कलाकृती देव म्हणून पूजत होतो। अनेक देवी देवतांचे पूजन करीत होतो, त्यांच्या पायावर लोळण घेत होतो, पण कोणीही खरा भगवंत दाखविला नाही। कारण या समाजामध्ये सत्य जर दाखविले तर पोट भरत नाही व लुबाडण्याचा साधन फक्त स्वतःमध्ये बसलेला स्वार्थ आहे। रामायणात दोन माणसे होती, विभीषण आणि दुसरी कैकेयी सगळ्यांनाच माहीत आहे। विभीषण रावणाचा भाऊ आणि कैकेयी सावत्र असली तरी रामाची आईच। विभीषण रावणाच्या राज्यात राहूनही बिघडला नाही, कैकेयी रामाच्या राज्यात राहूनही सुधारली नाही। चिखलात राहून कमळ फुलतो आणि दूध पाजूनही साप विष चोखतो। अमृताचा वेल निंबावर जातो तेव्हा संगत गुण मिळाल्यावर कडू बनतो। म्हणून संगत चांगली तर विचार चांगले आणि चांगल्या विचारांमध्ये विकार येत नाही हे सर्व साधुसंत यांना माहिती होते, परंतु कोणीही समाजाला जागवू शकले नाही। दुःख कुणाच्या वाट्याला येत नाही, तर सगळ्यांच्याच वाट्याला येते। गरीब श्रीमंत साधुसंत यांच्याही जीवनात दुःख येते। सर्वांनाच दुःखाचा सामना करावा लागतो। फरक फक्त एवढाच आहे, काही लोक सामना करतात आणि काही जणांना दुःख कवेत घेते। पण आम्हाला आमच्या दुःखाविषयी चैतन्यमय जागृती शक्तीचे अनुभव आमच्या महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी आम्हाला जागृत करून सांगितले आहे। इतकेच नव्हे तर भगवंत शक्ती जागृत आहे। म्हणून दुःखाला घाबरू नका आणि सुख आले तरी मार्गात यायचा पहिला दिवस विसरू नका। जसा सुखाचा आदर करतो तसेच दुःखाचे स्वागत करून सुख आणि दुःख जीवनामध्ये आपण परमेश्वराला कधीही विसरायचे नसते। महानत्यागी बाबा जुमदेवजींनी आम्हाला जागृत केले। सजीव सृष्टीतील प्रत्येक सजीवांमध्ये आत्मा आहे। अनेक आत्मा मिळून एक परमात्मा तयार झाला आहे। हे बाबांनी आम्हाला अनुभवाने परमेश्वरी गुण दाखवून अनुभवायला सांगितले आहे। आम्ही ते अनुभवतो। महानत्यागी बाबा जुमदेवजींनी आम्हाला स्वावलंबी बनविले आहे। तत्व शब्द नियमाची शिकवण आम्हाला दिलेली आहे। शब्दावर जागृत परमेश्वरी कृपा आम्हाला सोपवून दिलेली आहे। बाबांनी निष्काम सत्य कार्य केले। वचनामध्ये परमेश्वराला बांधले आहे म्हणूनही परमेश्वरी कृपा आजही ही शब्दावर कार्य करत आहे। पण मानव हा अति हुशार आणि बुद्धिवान आहे। म्हणून आज सुखी झाल्यावर सेवक ज्यामुळे सुखी झाला त्याच तत्व शब्द नियमांना विसरत चालला आहे। तुझं आहे तुझंपाशी तरी तू भुललाशी खरं आहे। बाबांनी आम्हाला सर्व शिकविले तरी पण आम्ही आजही थोडेफार दुःख आले तर मार्गदर्शकाकडे धाव घेतो किंवा एखाद्या त्यागी सेवकाला तीर्थ बनवून मागतो। कारण आमचा आत्मविश्वास आमच्यावरच नाही, बाबांनी आम्हाला विश्वासाची भक्ती दिली आहे। बाबांनी ध्येय मजबूत केले तेव्हा बाबांना परमेश्वर भेटला। आम्हालाही विश्वासाची भक्ती करून ध्येय मजबूत करून आपल्या दुःखाचे निवारण करताना आपले आत्मबळ, आपला आत्मविश्वास, आपले ध्येय मजबूत करून परमेश्वराजवळ योग मागणे आहे। आपल्याच विश्वासाची ध्येयाची भक्ती आहे। आपल्यामध्ये सुद्धा परमेश्वर वास करतो। आपला आत्मा परमेश्वराचा निवासस्थान आहे। तरी पण आपण इकडे तिकडे भटकतो। आपले मन विचलित करतो, सुखाच्या शोधात वणवण भटकतो। आपला मार्ग कर्मप्रधान आहे। आपले कर्म चांगले करू तर आपल्याला नक्कीच यश येईल।
जेव्हा आपण दुःखी होतो तेव्हा आपण हा विचार करत होतो की आपण दुःखामधून केव्हा दूर होणार आणि सुखाची लाट केव्हा येणार. म्हणून सेवकांचे ध्येय मजबूत असले तर मन विचलित होणार नाही. ज्या वेळेस मन विचलित होते त्यावेळेस मानवाला स्वतःजवळ असलेली परमेश्वरी कृपा आठवत नाही. कुठेतरी त्याचे कर्म चुकलेले असतात. म्हणून सेवकांनी बाबांनी दिलेल्या तत्व, शब्द, नियमाला जागून परमेश्वराचा कधीही विसर पडू नये. बाबांनी परमेश्वराला आकारात नाही दाखविले, पण दैवी शक्तीच्या गुणात आपण सर्व सेवक अनुभवले आहे. बाबांचे शब्द आहेत, दैवी शक्तीला समोर ठेवून सेवकांनी कर्म करावे. या मार्गदर्शनाला आपण कधीही विसरू नये. आपला परमेश्वर आपल्या आत्म्यात आहे. चैतन्य जागृत आत्मा निर्मळ मनाने, पवित्र विचारांनी, शुद्ध शरीराने आपल्याजवळ कार्यरत राहतो. म्हणून परमेश्वरी कृपा सदैव टिकवण्यासाठी आपण कुठल्याही अहंकाराला बळी न पडता बाबांच्या आदेशानुसार कर्म करावे. हाच अर्थ आजचा विषय सर्व सेवकांना सांगून जातो. लिहिण्यात काही चूक, भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो. नमस्कार.